हा, छान मस्त आंघोळ झाली आहे. योगाभ्यास झालाय 1 तास करून. एवढं फ्रेश वाटतंय ना, खूप मस्त. चला, 21 जून इंटरनॅशनल योगा डे पण आता जवळ येतोय. सर कधीपासून सांगतायत, भक्ती मॅडम डाएट फॉलो करा, डाएट फॉलो करा. एक काम करते, मस्त फ्रेश मूड आहे आज. आजपासूनच डाएट फॉलो करते. येस, बास झाले यार जिभेचे चोचले. खरंच आजपासूनच डाएट, स्ट्रिक्टली डाएट. ब्रेकफास्टला काय करूया? योगाभ्यास वगैरे झाला असला ना तरी यार सकाळची सुरुवात चहाशिवाय नाही. काय काय पटत नाही मला. आणि चहा, शुगर, शुगर हा टोटली बंद नको करायला यार. एकदम लो शुगर झाले आणि चक्कर बिक्कर आली तर बरं प्रॉब्लेम व्हायचा. 1 चमचा टाकूया साखर. चहा, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर परवाच्या दिवशी ती गव्हाची बिस्किट आणून ठेवली आहे ती असती, एक घेते 2-3. आणि फक्त चहा आणि बिस्किट. हा, अरे आईनी होममेड पोह्याचा चिवडा दिलाय. येस, विसरले कशी मी. तेच, बिचारी एवढ्या प्रेमाने दिलाय, नाही खाल्ला तर बिचारी खरंच वाईट वाटेल तिला. थोडासा घेईन पोह्याचा चिवडा, त्याच्यामध्ये काय डाळ असेल आणि शेंगदाणे असतील. सर म्हणाले होते प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन इंटेक व्हायला पाहिजे, त्यामुळे प्रोटीन पण मिळेल शरीराला. येस, ब्रेकफास्ट तर ठरलेलं आहे. लंचला काय करूया बरं? लंचला सलाड. अरे बाकीच्यांसाठी पोळी भाजी करावीच लागेल, पण सलाड आणि पोळी कसं काय खाणार? नुसतं सलाड नको यार. नाही, एक काम करते, बाहेरून ना 0 मैदावाला ब्रेड मागवते. येस, मस्त सलाड बारीक 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 चिरते, त्याच्यामध्ये बारीक मिरची चिरून टाकते, कोथिंबीर आणि पुदिना टाकते बारीक चिरून, आणि मस्त वरनं लिंबू, चाट मसाला, थोडीशी आपली काळी मिरी टाकते. चक्कास. आणि ते पावामध्ये नुसतं असं सलाड कसं टाकणार? त्याला काहीतरी बाइंडिंग पाहिजे ना. बटाटा पण नाहीये. एक काम करते, थोडंसं ना मेयोनीज टाकते. येस, थोडंसंच टाकेन, बाकी तर सगळे हेल्दी खाते ना, मग काय, मग थोडंसं मेयोनीज खायला काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला डन, ठरलं. तर मग आजपासून डाएट फॉलो. तर ही का फोन करते यार? हॅलो, बोल ना. अगं बाई, योगाभ्यास करत होते म्हणून मोबाईल सायलेंट वर होता. बोल. अरे यार, मी आजपासूनच ठरवलंय डाएट करायचं आणि तू नेमका ये अडथळा बनून ये. कुठे जाणार आहेस बाय द वे? आ, मुळगावला? आई शपथ. अरे तिथला काय वडापाव आहे माहितीये का तुला? झक्कास आहे. हो मग. अरे तो ठेचा जो देतो ना, त्या ठेचाची जी टेस्ट आहे ना, म्वा! जाम भारी. एक वडापाव खाऊन तुझं समाधानच होणार नाही, मन भरणारच नाही, गॅरंटेड. हा. हो, म्हणजे अगं आजपासूनच ठरवलं मी डाएट करायचं. नाही ठीक आहे, काम करते, पाव नाही खात, वडा खाईन. तू उगाच आग्रह करू नकोस हा मला पण. मी डाएटवर आहे, आधीच सांगते तुला. खाल्ले तर एखाद दोनच खाईन. हां, ओके ठीक आहे, तू ये, मी तयार करते. हां, ठीक आहे. पाव नाही खाते म्हणजे 50% तरी डाएट मी नक्की फॉलो करते. आणि बटाटा म्हणजे वडा, वडा म्हणजे बटाटा, बटाटा काप्स काप्स आहेत, ते पण पाहिजे ना आपल्या शरीराला. आणि डाळीचं पीठ, डाळीचं पीठ म्हणजे प्रोटीन सोर्स आहे यार. बेसन म्हणजे म्हणजे ते पण हेल्दीच होत आहे. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग आता घरच्यांसाठी पण मस्त मिसळपाव आणि वडापाव घेऊनच येते, म्हणजे बाहेरून काही मागवलेलं असलं की घरी काही करत नको बसायला. येस येस, डन.
आणि उद्यापासून मात्र आज जे मी ठरवलं होतं ब्रेकफास्ट आणि लंचला बनवायचं हेल्दी व्हर्जन, ते सगळं हेल्दी व्हर्जन उद्यापासून बनवणार आहे. आणि उद्यापासून अगदी स्ट्रिक्टली डाएट फॉलो करणार आहे. कोणी काहीही फोन केला, काही झालं तरी चालेल, माझ्या समोर जरी कोणी काय खाल्लं तरी मी माझं डाएट काय मोडणार नाही. येस, ओके, येस, फोकस, भक्ती. असं डाएट फॉलो करणार. प्रॉपर डाएट प्लॅन मी तुम्हाला सांगेन, पण लाईक शेअर नक्की करा.